आपण बघू शकता ही काल्याची पंगत आहे आणि हा बाबाचा वरचा सभामंडप आहे बघा। खालचं तर पूर्ण काळं रान भरलं। दरवर्षी फक्त आणि फक्त खालच्याच रानात पंगत बसती, पण यावर्षी सर्व महिला मंडळ खाली बसत नाही आणि या ठिकाणी वाडेकरी सुद्धा तत्पर आहेत। आज वेगवेगळे आटम असल्यामुळे या ठिकाणी वाडेकऱ्याला थोडी वेळ लागत आहे, पण हा बाबाचा प्रसाद आहे बघा। बाबा प्रसाद एका गाडग्यामध्ये मातीच्या शिजवायचे तांदूळ, त्याच्यामध्ये थोडं खोबरं टाकायचे आणि तांदूळ गुळ व खोबरं असा बाबाचा प्रसाद असायचा। आणि बाबा ज्यावेळेस या परिसरामध्ये यायचे भक्त मंडळी बाबाच्या दर्शनाला, आणि दर्शनाला आल्याच्या नंतर बाबा आपल्या या ठिकाणी भक्ताच्या अंतकरणात जर प्रेम असेल तर त्या भक्ताला बाबा दर्शन द्यायचे, नसता भक्ताला दगड मारायचे। पण जे भक्ताच्या अंतकरणामध्ये प्रेम असायचं तेच भक्त या ठिकाणी या प्रसादाचे अधिकारी व्हायचे। म्हणून एक अभंग कोणी व्हारे अधिकारी असो, ते अधिकारीच या ठिकाणी आज प्रसाद घेण्याकरता आलेले आहेत। हा एवढा मोठा सोहळा आमच्या तालुक्याला लाजवेल असा होतो। आणि हे बघा, एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला, हा कुणाचा एकल्याचा खेळ नाही। आणि आज जो प्रसाद आहे सकाळी 10:30 ते 12:30 सांगायचं म्हणजे आपल्या घरामध्ये साखर असते आणि ती साखर जर मंदिरात आली तर त्या साखरेचा प्रसाद होतो। आज बाबाने रामगिरी बाबाने आज आपल्याला प्रसादाचं महत्व काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं आहे। तुम्ही आमच्या भक्त मंडळीचे जेवण झाल्याच्या नंतर जे पात्र दुर्ना विस्ताऱ्या बाहेर पडतात त्याच्यावर बघा, अन्नाचा एकही कण आणि कुणाला बघायला सुद्धा मिळू शकत नाही, कारण हा बाबाचा प्रसाद आहे। हे सर्व या गोष्टीची दक्षता सर्व काय आमचे या ठिकाणी भक्त मंडळी घेत आहे। आपण बघू शकता तरुण मुलामध्ये अतिशय उत्साह आहे बघा, कारण हे एखाद्या म्हाताऱ्या माणसाचं काम नाही, वाढ करणं हे अतिशय मेहनतीचं काम आहे। आपण बघू शकता आजच नाही तर आमच्या वाडेकऱ्यांची प्राश्चित झालेली आहे। जसं एखाद्या बाईला स्वयंपाकाचा कंटाळा येत नाहीये, तसा आमच्या वाडेकऱ्यांना कधी या गोष्टीचा कंटाळा येत नाही। आणि हे बाबा या भूमीला दरवर्षी पण या भूमीला बाबा थांबायचे। हनुखेडा या गावात बाबा इथं आलेले आहेत। हे जे जंगल दिसतं त्या जंगलामध्ये जर मंगल झाला असेल तर ही आपल्या भक्त मंडळीची पुण्याई आहे। याच्यासाठी काय करावं लागतं, तेथील पुण्य साचा पडे, ऐसे बहुत जन्मी जोड जोडे, तरीच का आतुडे नाम तुझे आणि समागम घडे संताचा। आज हा काला आहे, काल्याचा प्रसादासाठी पाण्यामध्ये काल्याच्या मिशे आणि देव जळी झाले मासे, काला घेण्याकरता पाण्यामध्ये आणि स्वर्गातले देव मासे झाले होते। म्हणूनच या ठिकाणी म्हणलं जातं की स्वर्गीचे सुरवर इच्छिताती मृत्यूलोकी व्हावा जन्मा मा। मृत्यूलोकाची इच्छा स्वर्गातील सुरवर म्हणूनच करतात, कारण तो सुख सोहळा स्वर्गी नशे। हा बघा किती मोठा आनंद आहे। प्रत्येक गावाचं हे कार्य आहे। जरी कावी या गावाची पंगत असली तरी पण एका कावी या गावाच्याने हे कार्य होऊ शकत नाही। बरं, एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला। आज तुम्ही प्रत्येकाचा चेहरा बघा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे। हा आनंदाचं प्रत्येक आहे। कावी असो, दहेगाव असो, करंजी असो, कुऱ्हाडी असो, प्रत्येक गावाच्या लेकी या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि मुली म्हणतात आम्ही दिवाळीला जाणार नाही का, यदा कदाचित आम्हाला दिवाळीच्या सणाला नाही पाठवलं तरी चालेल,
पण आम्हाला दीपावलीला नाही पाठवलं तर चालेल, पण आम्हाला आणि कावीच्या सप्ताहाला पाठवा, कारण सप्ताहामध्ये संत भेटतात. याला संत महात्म्याने वर्णन केलं आहे. दीपावली दसरा तोच्या मा सण, सखे संत जन भेटतील. दिवाळी दसरा हा आनंदाचा सण असतो, ते आनंदाचं प्रतीक असतं. म्हणून आज आपल्या सर्व या परिसरातील जिंतूर तालुक्यातील तमाम भक्त मंडळीचा दिवाळी दसरा आहे. दिवाळी दसरा तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. दिवाळीला जो आनंद होतो तो आनंद ह्या 7 दिवसीय सप्ताहामध्ये आपण साजरा केला आपण बघू शकता. कारण सर्वच भक्त मंडळी या ठिकाणी मनाभावातून अतिशय प्रेमाने आणि या ठिकाणी सेवा करतात. ज्याच्या वाट्याला जी सेवा आली ती सेवा करण्याचं कार्य प्रत्येकच व्यक्ती करतो, हे कोणाला सांगण्याची आवश्यकता पडत नाही. जसं आपल्या घरचं कार्य आहे, कोणाच्या एखाद्याच्या बहिणीचं आहे लग्न आहे किंवा एखाद्याच्या मुलीचं लग्न आहे, जसं आपल्या घरचं कार्य आहे, अशा आपल्या घरच्या कार्यामध्ये जसं आपण अंग मोडून काम करतो, असे आमचे तरुण या ठिकाणी कार्यरत आहेत. कुणालाही कोणतं काम सांगण्याची गरज नाही, कारण हे कोणाच्या घरचं कार्य नाही. याला कोणाला निमंत्रण देण्याची गरज नाही. आपण जो समाज बघू शकता, त्या समाजाला कोणी फोन केलेला नाही, कोणी निमंत्रण दिलेलं नाही. जसे एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये एवढा मोठी जर पब्लिक बोलवायची असेल तर राजकीय नेत्याला अनेक कोट्यावधी खर्च करावा लागतो. ज्यावेळेस अनेक कोट्यावधी खर्च केला जातो त्यावेळेस एवढी पब्लिक एकत्र येते. पण आमच्या किसन बाबाचं हे एक आश्चर्य बघा, या भूमीवर कुणाला सुद्धा बोलवायची गरज नाही आणि सर्व न बोलवता या ठिकाणी अशा प्रकारे भक्त मंडळी येतात. हे आपल्याला सांगायची आवश्यकता नाही, कारण हे तुम्ही आपल्या नजरेने आता पाहू शकता. हे किती एकरामध्ये किती गुंठ्यामध्ये पब्लिक आहे. ही पब्लिक काय मोजायसारखी नाही. पण आपल्या घरामध्ये जर 2 माणसं 4 माणसं असतील तर आपल्या घरामध्ये एकमेकाचे भांडणं होतात, एकमेकाचे तंटे होतात. पण आज या भूमीवर बघा हजारो लोक एकत्र जेवतात. हे आज जेवतात, हे आजच नाही जेवत, हे गेले 7 दिवसापासून जेवतात. दररोज 7 दिवस सतत अन्नदान आहे, ज्ञानदान आहे. भागवत पुराण महापुराण भागवत पुराण गेले कित्येक वर्षापासून चालत होतं. यावर्षी शिवपुराणाची कथा होऊन गेली यावर्षी. आणि बघा बऱ्याचशा महिला मंडळीचं भोजन झालेलं आहे. आणि आता जेवण झाल्याच्या नंतर सगळे पात्रचा ढीग दुरोण असो विस्तरी असो हे कुणालाही सांगायची गरज नाही, कारण या ठिकाणी येणारे हौशे गौशे नाहीत, तर बाबाचे श्रद्धावान भक्त आहेत आणि प्रत्येकाची किसन बाबावर श्रद्धा आहे. आणि बाबाला 2च गोष्टी आवडतात, भाव आणि भक्ती. भावाच्या व भक्तीच्या प्रेमावर देवालाही भक्त बांधू शकतात. म्हणून आता काय म्हणून या भक्ताचं वर्णन करावं. हे सर्व संत मेळा आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं म्हणायला काही हरकत नाही. आज ते अनेक या ठिकाणी लहान मुलं आहेत, वयोवृद्ध आहेत, सर्व काही समर्थाचे भोजन पंगती. ही समर्थाची पंगत आहे बघा, समर्थाचे भोजन पंगती. तळलेल्या वळलेल्या तळावरच्याला तोच पक्वान्न व गळातल्यालाही खालच्यालाही तेच पक्वान्न आहे. आणि बघा बऱ्याच भक्ताचे जेवण आटपलेले आहेत, पण आपल्या शेजारी कोणी जेवत असल्यामुळं भक्त महिला उठत नाहीत. कोणी उठू नका हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण या ठिकाणी आपल्या जवळ कोणी जर जेवत असेल आणि आपण जर उठलो तर त्याच्या पात्रावर जे अन्न राहतं ते अन्न फेकल्या जातं. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, हे काही सांगायची आवश्यकता नाही, कारण
आपण जेवायला बसताना पहिल्यांदाच आपण एक घोषणा करतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे नित्य यज्ञ कर्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि याला उदर भरण म्हणता येत नाही, याला नित्य यज्ञ कर्म अशा प्रकारे म्हणलं जातं. म्हणून या ठिकाणी आता तरुण जेवायला बसणार आहे.